नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रेल्वेमध्ये आर-आर-बी अंतर्गत आता रेल्वे काय करते जे काही रिक्रुटमेंट असते ते आर-आर-बी घेत असते. तर बोर्डामध्ये काय केलं की तुम्हाला रेल्वेमध्ये टोटल 9,144 पदांकरिता एक जाहिरात आलेली आहे. ती आहे टेक्निशियन पदाकरिताची जाहिरात आहे. तर या पदांकरिता ते ॲप्लिकेशन आहे ते 8 तारखेपासूनच बघा इथं काय करू शकता की ॲप्लिकेशन लिंक सुरू झालेली आहे आणि तुम्ही नोटिफिकेशन आहे ते काय करके सुरू झाले. आता नोटिफिकेशन बघू शकता इथे इंग्लिशमध्ये आहे आणि इथे हिंदीमध्ये नोटिफिकेशन काय केलं की त्यांनी दिलेलं आहे. तर बघा इथं मी नोटिफिकेशन दाखवेल तुम्हाला इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तुम्हाला एकदम कंप्लीट इन्फॉर्मेशन सांगेल की कोण-कोण फॉर्म भरू शकतो, काय-काय प्रोसेस असते, काय असते सगळे. सगळ्यात तर बघितलं बघा टेक्निशियन सिग्नलसाठी आहे आणि टेक्निशियन ग्रेड 3 आहे. तर याच्यामध्ये जर बघा तर पेमेंट जे आहे ते 29,200 असणार आहे. B1चा स्केल आहे. आणि टोटल व्हॅकन्सी आहेत त्या आहेत की 1,900 सॉरी 1,092 आहेत आणि टेक्निशियन ग्रेड 3 च्या आहेत त्या 8,052 असणार आहेत व्हॅकन्सी. 8,052 असणार आहे तर टोटल 9,144 एवढी व्हॅकन्सी असणार आहे. फॉर्म सुरू होणार आहेत ते आहेत आजपासूनच फॉर्म सुरू झालेले आहेत. ओपनिंग डेट जे आहे ते आजपासूनच झालेली आहे आणि 8/4 पर्यंत असणार आहे. 1 महिना कंप्लीट तुम्हाला फॉर्म फीस म्हणजे करू शकता. ओके. आता इथं हे केल्यानंतर ना तुम्हाला सांगेल मी ते फॉर्म कसा भरायचा त्याच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती आहे 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यानंतर क्रायटेरियाचं शॉर्टलिस्टिंग असेल. या सगळ्या गोष्टी नंतर सांगेल वाटल्यास. तर आता बेसिक गोष्टी की कोण-कोण अप्लाय करू शकतो त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. कोण-कोण अप्लाय करू शकतं आणि कोणत्या-कोणत्या फिजिकल फिटनेस वगैरे या गोष्टी सगळ्या सांगेल मी. आता एज सांगितलं तर तुम्हाला टेक्निशियन ग्रेड 1 साठी सिग्नलसाठी बघा 18 ते 33 वर्ष असणार आहे. आणि इथं बघा तर एज ॲप्लिकेशन ऑन धिस आहे याच्यासाठी आहे 18 ते 36 वर्ष असणार आहे. ओके टेक्निशियनसाठी. आणि ग्रेड 3 साठी बघा 18 ते 33 वर्ष असणार आहे. ग्रेड 3 साठी 18 ते 33 वर्ष. इथे 36 वर्ष असणार आहे. आणि हे फिजिकल फिटनेसचे स्टँडर्ड्स आहेत बघा. इथे फिजिकल फिटनेसचे स्टँडर्ड्स असणार आहे. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण. आता हे एज रिलॅक्सेशन आहे एस-सी-एस-टी कॅन्डिडेटसाठी. बघा 5 वर्षासाठी आहे. ओबीसीसाठी 3 वर्ष असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतरनं 6 वर्ष ओबीसी आणि एन-सी-एल एक्स सर्व्हिसमॅनसाठी, एस-सी-एस-टीसाठी 8 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतरनं पी-डब्ल्यू-टीसाठी 10 वर्षाचा असणार आहे. ओपनसाठी, ओबीसीसाठी 13 वर्ष, एस-सी-एस-टीसाठी 15 वर्ष असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. तर हे टेक्निशियनसाठीही एज रिलॅक्सेशन आहे. टेक्निशियन ग्रेड 3 साठीचा. हे पण सेमच आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. तर बघा लोअर एज लिमिट आणि जास्तीचे एज लिमिट दिलेले आहे तिथं कोणत्या तारखेपासून 18 ते 33. ओपनसाठी जर बघाल तर डेट ऑफ बर्थ त्याच्या काय काय की पहिली नसली पाहिजे म्हणजे 2/7/88च्या पहिली नसली पाहिजे. त्याच्यानंतरनं याच्यासाठी ओबीसी एन-सी-एलसाठी 2/7/85च्या पहिली नसली पाहिजे आणि इथं एस-सी-एस-टीसाठी 2/7/83च्या पहिली नसली पाहिजे. आणि उमेदवार 1/7/2006च्या नंतर नसला पाहिजे. आणि टेक्निशियनसाठी बघा इथं इथं बघू शकता. तर 2/7/91 नंतर नसला पाहिजे. आधीचा नसला पाहिजे. आणि तुम्ही ओबीसी आणि ओबीसीसाठी असाल तर 2/7/88च्या पहिला नसला पाहिजे. एस-सी-एस-टीसाठी 2/7/86च्या पहिला नसला पाहिजे. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही ऑल कॅन्डिडेटसाठी जास्तीत जास्त डेट आहेत 1/7/2006च्या नंतरचा कॅन्डिडेट नसला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. फीज आहे ₹500 असणार आहे ओपनसाठी आणि बाकी सगळ्यांसाठी एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी या सगळ्यांसाठी जे आहेत ते आहेत ₹250 असणार आहे. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात. कोणकोणत्या पोस्ट आहेत त्या बघूयात आपण आता. बघा हे पॅटर्न असणार आहे. याच्यामध्ये जी-केचे 10 क्वेश्चन 10 मार्क असतील. 10 क्वेश्चन 10 मार्क. त्याच्यानंतरनं जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 10 क्वेश्चन 15 क्वेश्चन 15 मार्क. कम्प्युटरचे तुम्हाला 20 क्वेश्चन 20 मार्क. मॅथमॅटिक्सचे 20 क्वेश्चन 20 मार्क राहतील. आणि सायन्ससाठी 35 क्वेश्चन 35 मार्क राहतील. असे 100 क्वेश्चन 100 मार्क राहणार आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला वेळ जो असणार आहे तो 1.5 तासाचा वेळ असणार आहे. आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटला 30 मिनिटं एक्स्ट्रा राहणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/3 असणार आहे. त्याच्यानंतरनं हा जो आहे तो टेक्निशियनसाठी ग्रेड 3 साठी 25 क्वेश्चन मॅथ्सचे 25 मार्क.
25 क्वेश्चन इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल सायन्सचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन 10 मार्क, 100 क्वेश्चन 100 मार्क राहते. त्याच्यानंतरनं आता बघत कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर बघा, टेक्निशियन सिग्नलसाठी बघा तर काय करू शकता, की बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, इन्स्ट्रुमेंटेशन, रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे किंवा BSc इन कॉम्बिनेशन ऑफ एनी स्ट्रीम चालेल. त्याच्यामध्ये फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, इन्स्ट्रुमेंटेशन याच्यामध्ये चालेल किंवा 3 इयरचा डिप्लोमा चालेल. याच्यामध्ये इन द बेसिक स्ट्रीम ऑर कॉम्बिनेशन ऑफ 3 स्ट्रीम याच्यापैकी कुठलाही चालेल किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग ऑफ चालेल. इंजिनिअरिंगची डिग्रीही चालेल. याच्यात डिग्रीवालेही फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर टेक्निशियनच्या पोस्ट आहेत. ब्लॅकस्मिथसाठी बघा 10वी पाहिजे किंवा ITI पाहिजे ऑफ NCVT, SCVT ट्रेडमध्ये पाहिजे. कशामध्ये फॉर्जर, हीट ट्रीटर, फाउंड्रीमॅन, पॅटर्न मेकिंग, मोल्डर, रेफ्रिजरेटर और मॅट्रिक्युलेशन 10वी पाहिजे आणि त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप केली पाहिजे त्याने. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे ब्रिजसाठी टेक्निशियन 3 ब्रिजसाठी. आता हे जर बघा टेक्निशियनचे टोटल जर बघा तर 18 पोस्ट आहेत. ओके, 18 पोस्ट आहेत इथे. तर याच्यामध्ये हा आहे ब्रिजसाठी. तर ब्रिजसाठी तुम्हाला ITI कंपल्सरी पाहिजे. 10वी आणि ITI असेल, पाहिजेच पाहिजे असेल. फिटरचा आणि वेल्डरचा तुम्हाला ITI इथे पाहिजे. त्याच्यानंतरनं ग्रेड 3 कॅरेज अँड वॅगनसाठी जर बघाल तर 10वी पाहिजे आणि ITI तुम्हाला पाहिजे. कशाचा? फिटर, कार्पेंटर, वेल्डर, प्लंबर, पाईप फिटर याचा ITI पाहिजे. त्याच्यानंतरनं टेक्निशियन क्रेन ड्रायव्हरसाठी 10वी आणि ITI पाहिजे. कशामध्ये? मेकॅनिक, मोटर व्हेकल, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर याचा तुम्हाला काय करायचे? ITI पाहिजे. त्याच्यानंतरनं 6वा आहे तो डिझेल इलेक्ट्रिकलसाठी. इथं तुम्हाला 10वी आणि ITI पाहिजे. त्याच्यानंतरनं बघा ITI पाहिजे आणि कशात ITI पाहिजे, की मेकॅनिक मोटर व्हेकलमध्ये पाहिजे तुमचा ITI पाहिजे. इलेक्ट्रिकसाठी तुमच्यासाठी इलेक्ट्रिशियन लागेल, इलेक्ट्रिक ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिकल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स याचा ITI पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतरनं मेकॅनिकलसाठी बघा, डिझेल मेकॅनिकलसाठी तुम्हाला ITI कोणता कोणता पाहिजे? फिटर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स हेवी व्हेकल, मेकॅनिक ऑटोमोबाईल, त्याच्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेल्डर, पेंटर हा तुम्हाला पाहिजे. इलेक्ट्रिकसाठी बघा, यासाठी पाहिजे ITI पाहिजे. कशाकशातला? इलेक्ट्रिशियन, त्याच्यानंतर वायरमन, मेकॅनिक याच्यातलं तुम्हाला IT पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक याचा ITI तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतरनं इलेक्ट्रिक TRS साठी तुम्हाला काय केलं? ITI पाहिजे. परत कोणता कोणता? इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिकल पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, CSC इक्विपमेंट. त्याच्यानंतरनं फिटर, वेल्डर, पेंटर, जनरल मेकॅनिक, कारपेंटर हे तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतरनं EMU साठी बघा, ITI पाहिजे कोणाकोणाचा तुम्हाला? इलेक्ट्रिक, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, वेल्डर, पेंटर, मशिनिस्ट, कारपेंटर, ऑपरेटर, ॲडव्हान्स मशीन टूल हा पाहिजे. फिटरसाठी बघा, तुम्हाला ITI पाहिजे आणि कशामध्ये पाहिजे? फिटरमधलं तुम्हाला ITI पाहिजे. त्याच्यानंतरनं परमनंट वेसाठी तुम्हाला ITI पाहिजे कोणता? फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, ग्राइंडर ITI पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनसाठी तुम्हाला ITI कोणता पाहिजे? एअर कंडिशन मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक याचा ITI पाहिजे. त्याच्यानंतर रिट्रायव्हरसाठी तुम्हाला काय पाहिजे? की बघू शकता मशिनिस्ट ग्राइंडर याचा ITI पाहिजे. त्याच्यानंतरनं सिग्नल टेलिकॉमसाठी तुम्हाला पाहिजे ITI पाहिजे. कशा-कशामध्ये? इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन तुम्हाला याचा ITI पाहिजे. त्याच्यानंतरनं ट्रेड मशीनसाठी तुम्हाला काय पाहिजे? याच्यासाठी तुम्हाला पाहिजे फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिक, मेकॅनिक मशीन मेकॅनिक, त्याच्यानंतरनं मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिकल, मोटर व्हेकल, वेल्डर, मशिनिस्ट याचा ITI पाहिजे. टर्नरसाठी तुम्हाला पाहिजे टर्नर ऑपरेटर ॲडव्हान्स टूलचा ITI पाहिजे. त्याच्यानंतर वेल्डरसाठी तुम्हाला पाहिजे वेल्डर, गॅस वेल्डरचा किंवा इलेक्ट्रिक वेल्डरचा, गॅस कटरचा, वेल्डरचा याचा ITI पाहिजे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतरनं तुम्ही पुढे जाल. हां, तर एवढे होते 18 पोझिशनची तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली आहे. इथे नंतरनं कोणत्या कोणत्या
याच्यानुसार किती वॅकन्सी आहे त्याची काय केली की माहिती दिलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मित्रांसोबत ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.